तर कसं काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। तर आवरून मी निघालो होतो गावातल्या घरात। तिथलं काम चालू आहे तर थोडा वेळ तिथे जाऊन थांबायला लागतंय। मग तिथून दोस्ताला घेऊन मी निघालो रोजात दर्गेला। यह है अपने सुकून की जगह, अपने साहेब का दरबार। मग तिथून आपल्या दोस्ताची गाडी धुवायची होती। मग ती गाडी धुवायला गेलो। गाडीतून झाल्यानंतर मला व्हिडिओ करायला होतं। मग व्हिडिओ करून मग दोस्ताने मला घरात सोडला। घरात मग जेवून अनेक व्हिडिओ करायचा होता। मग तिकडे गेलो। तिकडे जाताना मग दोस्ताला घेतला आणि दोस्ताला घेऊन मग मी व्हिडिओ करायला गेलो। मग घरात येऊन आवरून हॉस्टेल निघालो। हॉस्टेल जायचं कारण म्हणजे दहीहंडी होती। दहीहंडी बघायसाठी हॉस्टेल निघालेलो। मग इथून आम्हाला कळालं की दहीहंडी अजून लयच वेळ आहे। मग आता काय करायचं म्हटलं, मग आता सेटअपच बघत उभारलो। मग आम्ही सेटअप पण खतरनाक केलेला होता दहीहंडीचा। ही दहीहंडी स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब प्रेमी यांनी आयोजित केली होती आष्ट्यामध्ये। ही दहीहंडी 1.25 आष्टा आहे म्हणून तब्बल 1.25 लाखाची दहीहंडी होती। लाईट शो पण एकदम खतरनाकच होता। मुंबईहून बॉलिवूड डान्सची टीम ही आली होती। पब्लिक तर बघा तुम्ही कसलं पब्लिक आहे, पब्लिक तर ढीगच होतं। तोपर्यंत आपले मान्य श्री वैभवदादा शिंदे यांची एंट्री झाली। एंट्री तर एकदम खतरनाकच झाली आणि मराठी अभिनेत्री श्रुती मराठे याही कार्यक्रमाला आल्या होत्या। त्यानंतर मग आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन झाले। त्यानंतर मग दहीहंडी फोडायला पथके आले होते। मग पहिल्या पथकाने सलाम दिली। त्यानंतर मग दुसऱ्या पथकाने सलाम दिली। दुसऱ्या पथकात मग छोटी मुलगी होती सलाम द्यायला। कसली सलाम दिली बघा, खतरनाक सलाम दिलेली आहे। ज्या मुलगीने खतरनाक अशी सलाम दिली त्याच मुलगीने शेवटला हंडी फोडली। 1.25 लाख दहीहंडी फोडली। मग त्या पथकात जल्लोष बघा कसला जल्लोष करत आहे, शेअर डेबिट काढून नाचत आहे। सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो घरला। रस्त्यावर तर खूप गर्दी होती। मग त्यातनं बाहेर पडून आम्ही निघालो घरला। दहीहंडीचा व्हिडिओ तुम्ही आपल्या सिनेमॅटिक रियान या आयडीवर जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, ब्लॉग आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो नक्की करा। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।